अग्नीने मोठ्या प्रेमाने स्वाहेला आलिंगन दिले. त्याला कसलाही संशय आला नाही. समागम झाल्यानंतर त्याचे वीर्य स्वाहेने स्वतःच्या हातात घेतले व अग्नीला म्हटले, या रूपात मी येथून गेले तर लोक मला दोष लावतील, तेव्हा मी गरुडीचे रूप घेऊन परत जाते. गरुडीचे रूप घेऊन जाताना तिला एक दिव्य शैलशिखर दिसले. त्याचे रक्षण भयंकर नाग करीत होते. त्या शैलशिखरावर एक दिव्य सुवर्ण कलश ठेवलेला होता. तिने अग्नीचे वीर्य त्यात टाकले व ती स्वस्थानी निघून गेली. स्वाहेने सप्तर्षींच्या भार्याचे रूप घेऊन अग्नीबरोबर समागमाची इच्छा केली होती, परंतु अरुंधतीच्या तपश्चर्या व पतिसेवेचे प्रभावाने ती अरुंधतीचे रूप धारण करू शकली नाही. अशा प्रकारे तिने 6 वेळा अग्नीचे वीर्य त्या कुंभात टाकले. हे वीर्य स्कंदित म्हणजे स्खलित झालेले असल्यामुळे या वीर्यातून जन्मलेल्या पुत्राला स्कंद असे म्हणतात. ज्या सुवर्ण कलशात तिने अग्नीचे वीर्य टाकले त्यात पहिल्यांदा शिवाचेही वीर्य साठवलेले होते. म्हणून कार्तिकेय उर्फ स्कंद हा शिवाचाही पुत्र मानला जातो. तो मोठा झाल्यावर इंद्राच्या देवसेनेचा तो सेनापती झाला. ज्या लोकांनी स्वाहेला ऋषीपत्नींच्या रूपात अग्नीकडे जाताना बघितले होते ते एकमेकांना सांगू लागले की हा पुत्र अग्नीला 6 ऋषीपत्नींशी संग करून झालेला आहे. हे ऐकून संतप्त झालेल्या 6 ऋषींनी त्यांचा त्याग केला. अरुंधतीचे नाव कुणी न घेतल्यामुळे वसिष्ठांवर तिचा त्याग करण्याचा निर्णय घेण्याची वेळ आली नाही. स्वाहा ओरडून ओरडून सांगू लागली की तो त्यांचा नसून माझा पुत्र आहे. तरी महर्षींनी तिचे ऐकले नाही. एवढेच नव्हे तर महर्षी विश्वामित्रांनाही हा सर्व प्रकार माहीत होता. त्यांनीच त्या बालकाचे जातकर्म केले. त्यांनीही त्या महर्षींना समजावण्याचा प्रयत्न केला, परंतु ते काहीच ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. बिचाऱ्या ऋषीपत्नी, त्यांचा काहीही दोष नसताना नवऱ्यांच्या आडमुठेपणामुळे त्यांना त्रास भोगावा लागला.